नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 याच्यामध्ये सायंटिफिक असिस्टंटच्या खूप साऱ्या पोस्ट आलेल्या आहेत. आपण अप्लाय देखील केलेलं असेल. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये 15 प्रश्न ते मराठी विषयावर विचारणार आहे 30 मार्कांसाठी. आता याच्यासाठी मी काय केलंय, जे अतिसंभाव्य मराठीचे प्रश्न आहेत ते आज आपण प्रॅक्टिस टेस्ट म्हणून सोडून घेणार आहे. मी तुम्हाला प्रश्नांवरून कसं लक्षात ठेवायचं, एलिमिनेशन कसं करायचं, कसे पर्याय बरोबर बाकीचे पर्याय कट करून कसा आपला योग्य पर्याय निवडायचा, हे सगळं मी इथं सांगणार आहे. आपल्याला माहितीच असेल मराठी विषय फक्त या पोस्टसाठीच नाहीये, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. त्याचबरोबर सायंटिफिक असिस्टंट सोबत ज्या विद्यार्थ्यांनी लॅबोरेटरी असिस्टंट, सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट किंवा भांडार लिपिक या पदांसाठी सुद्धा अप्लाय केलंय त्यांच्यासाठी सुद्धा मराठी आहेच ना राव. मग त्याच्यासाठी सुद्धा आजचं लेक्चर फार महत्त्वाचं आहे. 15 प्रश्न आपण बघणार आहेत, पण लक्षात घ्या मराठीसाठी आपल्याला फार कमी वेळ द्यायचा. का द्यायचा? जर मराठीला आपण कमी वेळ दिला तर उरलेला जो वेळ आहे, तो जो अवघड विषय आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याला काय करता येईल, तो वेळ तिथं काढणे येईल. बरोबर. चला मग आपण काय करूया, प्रत्येक प्रश्नाला फक्त 15 सेकंद द्यायचे आणि उत्तर शोधायची, अशी प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. बघूया. चला पहिला प्रश्न बघूया. नीट वाचून घ्यायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय, 4ही पर्याय वाचल्याशिवाय अजिबात त्याचं उत्तर क्लिक करायचं नाही. तुम्ही काय करता माहिती का, ओव्हर कॉन्फिडन्स झाले, एकदा ओव्हर कॉन्फिडंट माणूस झाला की मग तो अजिबातच बघत नाही ना, इथं वाचलं लगेच पर्याय. पण तसं नाही करायचं. प्रश्न नीट वाचायचा, उत्तरं सगळे पर्याय नीट वाचायचे, मगच कन्क्लुजन म्हणून उत्तर क्लिक करायचं. डन. चला 15 सेकंद आहेत बरं का तुमच्याकडे. बघूया आपण 15 सेकंदामध्ये तुम्ही कसं उत्तर शोधता. चला नीट बघून घ्या. प्रश्न काय? तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे, या वाक्याचा काळ ओळखा. पहिला पर्याय पूर्ण भूतकाळ, दुसरा पर्याय पूर्ण वर्तमान काळ, तिसरा पर्याय रीती भूतकाळ आणि चौथा पर्याय अपूर्ण वर्तमान काळ. डन. उत्तर भेटलं तुम्हाला. आता याचं उत्तर शोधायचं कसं तुम्हाला सांगतो. याचं उत्तर शोधण्या अगोदर तुम्हाला ना थोडंसं नॉलेज असलं पाहिजे. एवढा चार्ट जर तुम्हाला कळला ना तर उत्तर ऑटोमॅटिक कळणार आहे. बघू आपण काय. बघा, काळ जे आहेत ना ते 3 प्रकारचे असतात. वर्तमान काळ आपण ऐकलेलेच असतात ना, लहानपणापासून ते शिकलेलंच असतो. वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. एवढं कळलं ना, कळायला काही नव्हतंच त्याच्यामध्ये. आता याचे काही उपप्रकार पण आहेत बरं का. प्रत्येक काळाचे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार आहेत, भूतकाळाचे पण आणि भविष्य काळाचे पण. आता या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार कोणते? साधा काळ, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. बरोबर. म्हणजे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार: साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. कळलं का तुम्हाला? हेच भूतकाळ आणि हेच भविष्य काळासाठी. आता एक वाक्य आपण बघूया. मी क्रिकेट खेळतो. हे वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे? नीट बघा. हे पहिलं चेक करायचं का काळ वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे. आता बघा, मी क्रिकेट खेळतो, याच्यातून भूतकाळाबद्दल कळतं का? काळ लगेच कळतं आपलं. मी क्रिकेट खेळलो असं असेल तर भूतकाळ, आणि मी क्रिकेट खेळेन म्हणजे भविष्यात होणारी घटना आहे ना, म्हणून ते भविष्यकाळ. कळलं. आता मी क्रिकेट खेळतो हे काय झालं? वर्तमान काळ झालं की नाही? आता पुढे बघा, याचे उपप्रकार कसे शोधायचे. मी क्रिकेट खेळतो, वर्तमान काळ. आता असं जर वाक्य असेल तर त्याला म्हणतात साधा वर्तमान काळ. बरोबर. पहिलं साधा वर्तमान काळ, मी क्रिकेट खेळतो. अपूर्ण वर्तमान काळ कधी असतो? एखादी क्रिया चालू आहे, ती अजून पूर्ण नाही झालेली आहे, अपूर्ण. बघा, मी क्रिकेट खेळत आहे, सध्या खेळतोय की नाही? क्रिकेट खेळतोय सध्या, म्हणजे अजून पूर्ण नाही झाली, म्हणून अपूर्ण वर्तमान काळ. तुमचा टास्क काय सांगतो, अगोदर वाक्य दिलं का ते शोधा, वर्तमान काळ आहे का भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे. मग शोधायचं का कोणता काळ कळला ना तुम्हाला, समजा भूतकाळ कळला, मग त्याच्यातले 4 उपप्रकार मध्ये ते शोधायचं. आता मला कळलं मी क्रिकेट खेळतो हे वर्तमान काळ आहे, मग याच्यामध्ये हे साधा काळ आहे. बरोबर. आता अपूर्ण वर्तमान काळ कधी असतो? मी क्रिकेट खेळत आहे, सध्या क्रिया घडते, म्हणून अपूर्ण वर्तमान काळ. पूर्ण कधी होईल? मी क्रिकेट खेळलो आहे, झालं आता खेळून, पूर्ण वर्तमान काळ. कळलं. आणि रीती कधी? रीती म्हणजे काय सांगतो, समजा एखादी घटना दररोज घडते, आज उद्या परवा असं चालूच आहे, म्हणजे वर्तमान काळात ती दररोज घडते, त्याच्यात रीत सांगितली तेव्हा रीती वर्तमान काळ. इथं ना हे महत्त्वाचं आहे. खेळतो, खेळत आहे, खेळलो आहे. आता रीतीमध्ये काय होतं? मी क्रिकेट खेळत असतो,
म्हणजे आज खेळतोय, उद्या खेळतोय, बरोबर. रीत सांगितले ना, मी क्रिकेट खेळत असतो, मी क्रिकेट खेळत असते. कळलं. जेव्हा असं असेल ना, खेळत असतो, खेळत असते, तेव्हा समजायचं रीती आहे. मग वर्तमान काळ आहे म्हणून रीती वर्तमान काळ. कळलं ना तुम्हाला. आता एकदम काळामध्ये परफेक्ट आहे. पुस्तक पण वाचायची गरज नाही, प्रश्नावरून तुम्हाला समजणार आहे. तसं एखादं भूतकाळात काय होईल बघा. मी क्रिकेट खेळलो, खेळलो भूतकाळ साधा. मी क्रिकेट खेळत होतो भविष्य भूतकाळ आहे आणि अपूर्ण आहे. मी क्रिकेट खेळलो होतो, क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून भूतकाळ, आणि पूर्ण पण झालेली आहे म्हणून पूर्ण भूतकाळ, बरोबर. क्रिया मागची आहे म्हणून भूतकाळ आणि पूर्ण झालेली म्हणून पूर्ण भूतकाळ. रीती भूतकाळ कसा असतो. मी क्रिकेट खेळत असे, म्हणजे रेग्युलरली मी ती क्रिया भूतकाळातली आहे, रेग्युलरली होती, बरोबर. रीत सांगितली म्हणून खेळत असे म्हणजे भूतकाळ. कळलं ना. अशा पद्धतीने हा चार्ट स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. अशा पद्धतीने एवढा चार्ट करा. तुम्हाला बाकी काही जे काळ आहे ते करायची गरज नाही. डन. समजलं. चला आता उत्तर द्या बरं. इथलं उत्तर द्या. पुढचा प्रश्न पाहू नका आत्ताच. चलो देखो. शेवटी काय दिलं रे. तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे. वर्तमान काळ आहे का. नाही दादा, भूतकाळ. व्हेरी गुड. हे काय भूतकाळ आहे. करत असे म्हणजे तो रेग्युलर करत होता का नाही. रीत सांगितली की नाही म्हणून तो काय झाला रे. ते उत्तर झालं 3 नंबर पर्याय, रीती भूतकाळ. समजलं ना. अशा पद्धतीने शोधायचं. पहिला प्रश्न. प्रत्येक वेळेस मी पुढे तुम्हाला ट्रिक्स पण देणार आहे. प्रत्येक प्रश्न कसा ट्रिकी असतो, त्याला काय ट्रिक वापरायची. एलिमिनेशन. मला उत्तर नाही माहिती तरी उत्तरं काढता येतात. ऑप्शन, कारण तुम्ही याच्यापैकीच काहीतरी एक उत्तर आहे. सरळ सेवा आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही, मारणारच आहे ना. 1 2 3 4 असं काहीतरी. तर 4 पैकी कोणतं तरी उत्तर दिलं तरी 25% चान्सेस बरोबर येतात. चला दुसरा प्रश्न बघू. वेळ नाही वाया घालवायचा. सेकंड क्वेश्चन नीट बघा. फक्त 15 सेकंद, बरोबर. जास्त वेळ अजिबात द्यायचा नाही. तुम्हाला ट्रेन व्हायचंय. 15 सेकंदामध्येच उत्तर काढता आलं पाहिजे. चलो देखो अब. फक्त किती. ओनली 15 सेकंड्स. 15 मिनिटात तर सगळं सोडून टाकायचं. काय क्वेश्चन नीट बघा. पंकज या शब्दाचा अचूक अर्थ सांगा. चिखलात पडलेला, चिखलाने माखलेला, चिखलात जन्मलेला, चिखलाशी संबंध नसलेला. टाइम पण संपला. उत्तर भेटलं का तुम्हाला. चला बघूया. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर मागचं लेक्चर एक बघितलं असेल, आता हे फर्स्ट लेक्चर सायंटिफिक असिस्टंटसाठी आहे. सेम पोलीस भरतीसाठी पण एक लेक्चर आपण घेतलं होतं व्होकॅब्युलरीचं. त्याच्यात आपण शिकलोय. जरी नसेल तुम्ही पहिलंच लेक्चर बघता, टेन्शन नका घेऊ. पंकज, सरोज, अंबुज, सगळीकडे काय आहे. ज म्हणजे काय. जन्मलेला, बरोबर. आणि हे कशाचे समानार्थी शब्द आहेत. कमळ, पंकज, सरोज, अंबुज आणि पद्म. लक्षात ठेवा बरं का. समानार्थी शब्द विचारतात. हे कमळ या शब्दाचे काय आहेत. कमळ माहिती ना तुम्हाला, चिखलात जन्मतं की नाही ते. हे सगळे काय समानार्थी शब्द आहेत. ते जरी नाही कळलं ना, शेवटी ज म्हणजे काय. जन्मणारा, बरोबर. पंकज, सरोज, अंबुज. कळलं. म्हणून ज मीन्स हॉट. ज म्हणजे जन्मलेला, चिखलात जन्मलेला. कमळ कुठं उगतं माहिती ना, चिखलात. म्हणून याचा पण उत्तर 3 आहे. कळलं का. हे बाकीचे काही पाहायची गरज नाही. पण तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत पूर्ण प्रश्न वाचला नाही, जोपर्यंत सगळे ऑप्शन नीट वाचले नाही, तोपर्यंत कन्क्लुजन द्यायचं अजिबात नाही. जर तुम्ही मध्ये वाचलं, मी ओव्हर कॉन्फिडंट झालात आणि दिलं पहिलंच उत्तर, मग नंतर म्हणता अरे खालचा पर्याय वाचायला पाहिजे, तर ह्या सिली मिस्टेक्स होतात. चला तिसरा प्रश्न बघूया आपण. व्यवस्थित बघायचा बरं का. चला तिसरं. 15 सेकंद स्टार्ट. नीट बघून घ्या. सिंपल क्वेश्चन आहे आणि असे हेच प्रश्न विचारले जातात. वेगळं काही करत बसू नका. चला शुद्ध शब्द ओळखा. पहिली गोष्ट, शुद्ध शब्दाचा ना शुद्ध, हा शुद्ध, ह्यो शुद्ध. नीट बघून घ्या. म्हणजे कळलं का तुम्हाला. बरेच लोक धला द का दला ध करतात, घोळ घालतात आणि असे प्रश्न विचारले जातात. शुद्ध हा शब्द करा असा आहे. धला द शुद्ध शब्द ओळखायचा आहे. पारितोषिक, इथं महत्वाचं आहे. पारितोषिक आणि पारितोषिक. कळलं का. आता काय उत्तर आहे तुमचं. नीट बघा. इथं 2 ट्रिक सांगतो तुम्हाला. पहिलं, तुम्हाला जे महत्त्वाचे शब्द आहेत ते डोळे दोन्ही उघडे ठेवायचे, मन जागं ठेवायचं, नीट बघून घ्यायचा. एवढा एक चान्स तुम्हाला तिथं भेटतो. व्यवस्थित पाहून घ्यायचं. कारण काय होतं, आपण लहानपणापासून भरपूर सारे शब्द बघितले. नीट जर बघितलं ना, आपलं मन ऑटोमॅटिक सांगतं की आता उत्तर काय आहे, बरोबर. दुसरी गोष्ट दुसरं असं की जे वेलांटे आहेत,
ह्रस्व आणि दीर्घ पहिली आणि दुसरी, किंवा उकार आहेत ह्रस्व आणि दीर्घ पहिला उकार दुसरा उकार, हे कसा, याच्यामध्ये काय नियम असतो, ज्याच्यामध्ये समजा आपण सहज पटकन बोलतो त्याच्यामध्ये पॉजच होत नाही, जसं पारितोषिक, पारितोषिक, रितोषिक, रितोषिक, री पटकन म्हटलंय, शी पण पटकन म्हटलं, पण दुसरं बघा अंगीकृत, अंगीकृत, गीकृत, गीकृत, भारी वाटतं ना, अंगीकृत, तिथं ना गी नंतर पॉज वाटतं थोडासा, कळतं ना, हे समजून घ्या तुम्ही, अंगीकृत. आता बघा मग अंगीकृत शब्द कसा येईल, अंगी दुसरा येईल, मग अंगीकृत, अंगीकृत. तसं पारितोषिक, पारितोषिक असं पारितोषिक असं नाही होत, म्हणून याचा पर्याय 3 आहे. 2च गोष्टी आहेत हा, एक तर म्हणून पहा तिथं, आणि नसन तर मग तुम्हाला ना डोळे व्यवस्थित, डोळे मन व्यवस्थित जागा ठेवायचं, नीट शब्द पाहून घ्यायचा, पारितोषिक. कळलं? तर याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 3. चला पुढचा प्रश्न बघूया. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द, सलील, नीट बघून घ्या. डन, सापडलं? व्यवस्थित पहा. आता ना समानार्थी शब्द हे पोलीस भरतीला विचारतील, मराठी आलं का समानार्थी शब्द येतो, एक तरी प्रश्न 100% असणार आहे. तर महत्वाचे मी घेणार आहे सगळ्या सेशनमध्ये, व्होकॅब्युलरी आपण कव्हर करणार आहे, इंग्लिशची पण मराठीची पण. आता बघा, पाणी या शब्दाचे तुम्हाला ना समानार्थी शब्द माहिती पाहिजे. पाणी, दुसरा हात, सलील, बरोबर, अंबू, बरोबर, जल, पय, उदक, हे सगळे काय आहेत, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे, बरोबर. आणखी 2 पण आहे, आणखी एक आहे जीवन, पण 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 जी शब्द बघा, वेलांटी कोणती, जीवन. आता इथं पण कळतं जीवन, असं जी म्हटल्यावर कसं वाटतं, थोडं दीर्घ पॉज वाटतं नाही, जीवन, जीवन. आता जीवन 2 शब्द आहेत, पहिल्या वेलांटीचं पण एक आहे, त्याचा अर्थ वेगळा होता, दुसऱ्याचा एक होतो, ते जीवन, बरोबर. हा, पाणी, जल, अंबू, पय, अंबू, पय, उदक, सलील, जीवन, हे सगळे लक्षात ठेवाचं. इथं चल येतो रे मी, ठेवाच, बरोबर. आता याचे तुम्हाला कळले म्हणून उत्तर कळलं सलील या शब्दाचा. पण आता ना ऑप्शनमध्ये रक्त हा शब्द आला, तोच काय घेतला, हा पण अडचण आहे, म्हणून त्याचे सुद्धा तुम्हाला काय असले पाहिजे, समानार्थी शब्द माहिती पाहिजे. रक्त, रुधिर, बरोबर, रक्त, रुधिर, हे सुद्धा म्हणजे हे जे ऑप्शनमध्ये देतात ते असंच नाही देत, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी देतात, म्हणून जे ऑप्शनमध्ये शब्द येतात ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. असूद, शोणित, हे सुद्धा काय, रक्त या शब्दाचेच काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. असूद, शोणित, बरोबर, हे सगळे काय आहेत, रक्त या शब्दाचेच समानार्थी शब्द आहेत. कोणते कोणते, रक्त, रुधिर, असूद, शोणित. कळलं? आता ना दूध पण आलंय, दूध या शब्दाचे सुद्धा काही समानार्थी शब्द आहेत. दूध, पय, दुग्ध, क्षीर, हे सगळे काय आहेत. आता बघा, दूध, दुग्ध, क्षीर, क्षीर म्हटल्यावर बघा ना पॉज वाटतो का नाही, क्षीर, क्षीर, म्हणून क्षीर, म्हणून दुसरी वेलांटी दिली इथं. पय, याचा काय आहे, पय, बरोबर. दुग्ध, हे सगळे काय आहेत, दूध या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. मी तुम्हाला सांगतो, आता याच्यावरूनच खूप सारं नॉलेज आपल्याला भेटतं. अलगसे म्हणजे ना मोरा वाळंबे परत एकदा वाचत बसायची सुद्धा गरज तुम्हाला पडणार नाही, म्हणून मी तुम्हाला लास्ट सेशन कसा अभ्यास करायचा ते शिकवलं. ह्या प्रश्नावरून खूप सारं शिकायला भेटतं, एवढंच करायचं आपल्याला. कळलं? हे सगळे समानार्थी शब्द लक्षात ठेवा. चलो जी, नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. जस्ट 15 सेकंड्स, 50 नहीं बर का, 15. चलो देखो, पागा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द समूह ओळखा. पागा काय रे, पहिला पर्याय खेळाची जागा, गुरे बांधण्याची जागा, घोड्यांना ठेवण्याची जागा, युद्धभूमी. टाइम्स अप. डन, भेटला आन्सर. चेक करू आपण. खेळाच्या जागेला काय म्हणतो रे आपण, मैदान, हो की नाही, काय म्हणतो, मैदान. गुरे बांधण्याची जागा, गोठा म्हणता ना तुम्ही, गोठा, बरोबर ना. पुढे बघा, घोड्यांना ठेवण्याची जागा, मला नाही माहिती. बघा आता आपल्याला पागा शब्दाबद्दल काही माहित नाही, मग लगेच आता अरे मी वाचलाच नाही, सोडायचा नाही. बघा,
खेळाच्या जागेला पागा नाही म्हणत, मैदान म्हणतो. गुरे बांधण्याच्या जागेला काय म्हणतो, गोठा म्हणतो. आता युद्धभूमी म्हणजे पागा आहे का? युद्धभूमी म्हणजे काय, रणभूमी, ज्या ठिकाणी तलवारी चालवल्या जातात. बरोबर, ते माहिती ना तुम्हाला, युद्ध कौरव पांडव. तर युद्धभूमी म्हणजे रणभूमी. म्हणजे आता एवढे 3 पर्याय तर मला वाटत नाही, म्हणून तिसरा पर्याय घोड्यांना ठेवण्याची जागा. आता तुम्हाला ही झाली, त्यावेळेस तुम्हाला माहिती नसेल तर, पण आता सध्या लक्षात ठेवा का घोड्यांना जिथं ठेवतात त्यांना घोडे आपण म्हणतो ना, घोड्यांना जिथं ठेवतात हे घोडे, तर पागा किंवा त्याला काय म्हणतो आपण, तबेला. कळलं का? घोड्यांना बरं का, घोड्या होऊ नये, घोड्यांना. पागा, तबेला किंवा पागा यांना काय म्हणतात, जिथं घोडे ठेवतात त्यांना त्या जागेला असं पागा किंवा तबेला म्हणतात. कळलं का रे घोड्यांनो? घोड्या कळलं. चला पुढं बघूया. पुढचा प्रश्न आहे 6वा. फक्त 15 सेकंद आहे बरं का विद्यार्थ्यांना, जास्त वेळ देऊ नका. मराठीतून वेळ वाचवा, दुसरीकडे देऊ आपण, केमिस्ट्रीला देऊ. भगवती या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता? पुल्लिंगी. आता तुम्हाला ना याच्या बाबतीत थोडीशी कॉन्सेप्ट सांगतो. डन. उत्तर भेटलं का तुम्हाला? काय उत्तर असेल ते बघून घ्या. आता मी उत्तर एक्सप्लेन करतो, त्याला विश्लेषण म्हणतात. बघा, लिंग हे ना मराठीमध्ये 3 प्रकारचे आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. बरोबर. पुल्लिंगी म्हणजे काय, तो घोडा आत्ता. बरोबर. आणि ती घोडी. बरोबर. तो माणूस. बरोबर. म्हणजे जो तो येतो ना आधी, तो पुल्लिंगी. बरोबर. कळलं तुम्हाला? तो देव म्हणजे ती देवी, है की नाही? स्त्रीलिंग ऑटोमॅटिक कळतं आपल्याला. डन. आता बघा, आता भगवती या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता? थोडंसं आता माहिती पाहिजे. ती भगवती. आता इथं बघा, भगवती या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द आपण काय, ती भगवती आणि तो भगवान. इथं जर माहीत नव्हतं तर आता कळलं ना. तो जर भगवान तर ती कोण झाली? भगवती. कळलं का? तसंच हे बघा, तो पत्रकार, ती पत्रकर्ती. बरोबर. तो श्रीमान, ती श्रीमती. कळलं? असं लक्षात ठेवायचा. तो धनवान, ती धनवती. कळलं का? हे लक्षात ठेवा. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग. चलो जी, नेक्स्ट क्वेश्चन, 7वा नंबर. चला बघा, कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जात शब्दांच्या जाती. पहिला पर्याय नाम, दुसरा क्रियापद, तिसरं सर्वनाम आणि चौथं विशेषण. नीट व्यवस्थित पाहून घ्या. डन. टाइम्स अप. आता शब्दांच्या जाती 8 आहेत. थोडं सांगतो तुम्हाला. इन डिटेल आपण स्पेशल सेशन्स घेणार आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. बरोबर. हे तुम्हाला माहिती असेल. आता पुढे बघा, क्रियाविशेषण हे म्हणजे 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. सगळं इन डिटेल पाहणार आहे आपण. आता सध्या तुम्हाला 4 जे आहेत महत्त्वाचे, जे विकारी आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, याच्याबद्दल माहिती देतो. सगळ्यात सोपं म्हणजे क्रियापद वाक्याच्या शेवटी असतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करतं आणि तो क्रियावाचक शब्द असतो. कधी असतो, कधी नसतो पण. बरोबर. इन डिटेल सांगा तुम्हाला. पण आता सध्या क्रियापदाबद्दल लक्षात ठेवा, मधीच येत नाही इंग्लिशसारखं. बरोबर. आय गो टू स्कूल असं नाही, गो नंतर आला असं नाही. मी शाळेत जातो काय झालं, क्रियापद झालं. कळलं का? आता बघा, हा कैकेयीला दशरथाने 2 वर दिले काय झालं रे, क्रियापद झालं. एवढं कळलं ना तुम्हाला? मग मला सांगा, त्यांनी काय विचारलंय, वर ह्या शब्दाची जात कोणती आहे? वर. बरं का? आता बघा, वर या शब्दात आता इथं दिले काय, क्रियापद आहे. मग वर क्रियापद होईल का? नाही, हा पर्याय कट झाला. आता उत्तर मला माहित नाही बरं का, तुम्हाला माहित नाही. कसं शोधायचं सांगतो. चला पुढे बघूया. सर्वनाम बद्दल तुम्हाला माहिती देतो. मराठीमध्ये 9 सर्वनाम आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. भारी वाटतं ना? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. असं लक्षात ठेवायचं. मी इन डिटेल घेणार आहे, टेन्शन नका घेऊ. तुम्हाला येण्याची PDF पण प्रोव्हाइड करणार आहे. आता याच्यामधून जर शब्द आला कोणता, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, याच्यामधून जर शब्द आला तो सर्वनाम. इथं आहे का तो? नाही ना रे. करा, वर सर्वनाम पण नाहीये. आता 50% चान्स आहे. तुम्ही नाम मारा 50% बरोबर, जर नाही खालचं मारलं विशेषण तर 50% बरोबर. त्याआधी विशेषण शिकून घेऊया. विशेषण काय काम करतं? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आणि नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. बघा, ती मुलगी बघ. बरोबर. आता कसं आता एवढ्या समजा मुली असतील तर एवढ्या मुली झाल्या, पण ती गोरी मुलगी बघ. आता काय झालं, ती जी मुलगी नाम होतं, नामाचे प्रकार किती होते? पोलीस भरतीच्या लेक्चरला सांगितलं ना मी, ते पण पाहत जा. तुम्हाला ते सेमच आहे. मराठी सगळीकडे सेम आहे. आता
ती मुलगी बघ आणि ती गोरी मुलगी बघ. आता काय झालं, मुलगी काय, आता नामाचे 3 प्रकार सांगायचे ते, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. भाववाचक नामासाठी मी तेव्हा सांगितलं तर आज परत सांगतो, 3 शब्द महत्त्वाचे, एक क्रिया, स्थिती आणि त्याच्या अंगी असलेला गुणधर्म. इन डिटेल त्याच्यात प्लीज बघून घ्या. गुणधर्म एखाद्याच्या अंगी असे, माझ्या अंगी माणुसकी आहे म्हणून मी माणसाच्या अंगी आहे माणुसकी. माणुसकी, चंचलता, चपळाई, बरोबर, शत्रुत्व, हे सगळे काय झाले, गुणधर्म झाले माणसाचे, म्हणून हे सगळे भाववाचक नाम. क्रिया आहे, क्रिया म्हणजे काय, मी चोरी केली, मी नाही करता चोरी, हे काय झाली, क्रिया झाली, भाववाचक नाम आहे. किंवा स्थिती, मरणे, बाल्य, तारुण्य, वार्धक्य, हे सगळे काय झाले, भाववाचक नाम झाले. बघा आपण याच्यामधून नामामध्ये घुसलोय आपण, कळले का. नाम याच्यामध्ये नाम हे आहेत, सामान्य नाम, विशेष नाम म्हणजे काय, स्पेशली म्हणजे एखाद्या जातीचा उल्लेख न करता त्या जातीतील एकाला, समजा मी म्हटलं प्रवीण, मी म्हटलं रमेश, गणेश, सीता, नीता, गीता, तेच येतील की नाही. समजा वर्गामध्ये 10 विद्यार्थी आहेत, 5 मुलं 5 मुली, सगळ्याचे नाव वेगळे. मी म्हटलं रमेश इकडे ये रे, तर जो रमेश असेल तो चिन की नाही, पण मुलांनी उभे राहा म्हटलं की ते 5 उभे राहतील. मग मुले हे काय झालं, सामान्य नाम. त्याच्यामध्ये स्पेशल एकाचा व्यक्तीचा उल्लेख केला तर तो झाला विशेष नाम. नामाबद्दल निवांत बघू. सध्या तुम्हाला मी विशेषण सांगतो ना, ती मुलगी बघ आणि ती गोरी मुलगी बघ. गोरी काय झाला, गोरी हा शब्द काय झाला, किंवा काळी काय झाला, त्या मुलीबद्दल विशेष माहिती सांगितली. त्या मुलीला आणखी त्याने काय केलं, डिफाईन केलं, तिची व्याप्ती मर्यादित केली, बरोबर, त्याला विशेषण म्हणतात. डिटेल नंतर आपण बघणार आहे. थोडंफार तुम्हाला आता कळलेलं असेल. मग याच्यामध्ये वर या शब्द विशेषण आहे का, तर कोणा नामाबद्दल आणखी माहिती देतो का, इथं काहीच कळत नाही. कैकेयीला दशरथाने 2 वर दिले, इथं वाटत नाही म्हणून विशेषण, कारण नामा कोणते नामच नाही पुढं का त्याची माहिती देईल तो, म्हणून विशेषण नाही. ऑटोमॅटिक आपल्याला कळलं हे वर हा शब्द नामाचं काम करतो या वाक्यामध्ये. कळलं, शब्दाच्या जाती अशा ओळखायच्या असतात. अजून सोपं आहे, निवांत तुम्हाला एक स्पेशल सेशन घेऊन समजून सांगेल. चलो जी, नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. 8वां नंबर सोपा आहे बरं का हा पण. पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते. मी असेच क्वेश्चन नाही घेत रँडमली, खूप विचारपूर्वक घेतलेले, खूप अभ्यास केलेला आहे याच्यावर, आणि मग तुम्हाला ते सांगतोय हे कुठं क्वेश्चन विचारले होते, काय होते, असं विचार सगळं बघूनच ते क्वेश्चन घेतलेले आहेत. असं नाही की घेतला क्वेश्चन आणि दिला, असं नाही करत मी. चलो जी देखेंगे. पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते. पहिलं पावसा, दुसरं पावसाचा, पावसाळा, पाऊस. आता तुम्हाला ना सामान्य रूप कसं ओळखायचं ते शिकवतो बरं का. पाऊस हा जो शब्द आहे ना, तर त्याला थोडा प्रत्यय लावून बघायचा. प्रत्यय काय सांगतो, एखादं वाक्य बनवायचं ज्याच्यात पाऊस शब्द येईल. आज आमच्याकडे पावसात तो भिजून आला आणि सगळा ओला झालेला होता. तो आज आमच्याकडे तो पावसात भिजून आला, त्याच्यामुळे सगळा ओला झाला होता, डोकं सुद्धा पूर्ण असं काय असं ते करा आता तुम्ही. मग त्याचा अर्थ काय झाला बघा, तो पावसात आला, किंवा बरोबर ते बघा, तो आला आणि नेमकं पाऊस सुरू झाला, त्यामुळे त्याला पावसातच घरी जावं लागलं, पावसातच घरी जावं लागलं. पाऊस या शब्दापासून मी तिथं काहीतरी बनवलंय, कळलं का. म्हणजे ना जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा प्रत्यय लावता ना, तेव्हा एक नवीन शब्द काहीतरी तयार होतो. तो प्रत्यय लावण्याच्या आधी जे तयार झालं ना पाऊस शब्दापासून, त्याला सामान्य रूप म्हणतात. असं वाक्य तुम्हाला बनवायचंय. मग तुम्ही जेव्हा म्हटला तो घरी आला तेव्हा पाऊस चालू नव्हता, पण नेमकं त्याला निघायच्या वेळेस पाऊस चालू झाला, त्यामुळे त्याला पावसातच घरी जावं लागलं. पाऊस या शब्दापासून काय केलं तुम्ही, पावसातच, तच झाला प्रत्यय, पावसातच, पावसात नाही म्हणता, पावसातच घरी जावं लागलं, बरोबर. मग पावसा हे काय झालं, त्याचं सामान्य रूप झालं. असे बनवून बघायचे वाक्य तिथं एक्झाममध्ये, काही सेकंदात कोणतंही एकच बनवायचे, 4-4, 5-5 नाही बनवायचे, कोणतं एक बनवायचे, लगेच सामान्य रूप कळतं. मग इथं बघा बरं, पावसातच, बरोबर, पावसा म्हणून हे उत्तर त्याचं आहे. कधी सामान्य रूप जसंच्या तसं नसतं, पावसाळा नसतं, पावसाचा. इथं बघा ना रे, आज पावसाचा काय अंदाज आहे, वाक्य झालं की नाही. पाऊस या शब्दापासून पावसाचा, चा काढलं, चा काय प्रत्यय, काय पावसा, भेटलं ना, हे झालं सामान्य रूप. अशा पद्धतीने सामान्य रूप आपको ढूंढना है. चलो जी, नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. मराठीमध्ये हिंदी घुसलं का आपलं. चला बघूया. 15 सेकंद द्या, याच्यावर 100% प्रश्न असतो. 9वा प्रश्न, सलाते, सलानाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत. आता विभक्तीना बॉस माहितीच पाहिजे. डन, सापडलं की इथं उत्तर आहे तुमचं, इथं नाही सांगत तुम्ही शोधा. डन, टाइम संपला. बघूया
हे असे प्रश्न शोधण्यासाठी ना तुम्हाला हे विभक्ती माहिती पाहिजे. 8 प्रकारच्या विभक्ती आहेत बरं का, नीट बघा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन ह्या 8 विभक्ती आहेत. आणि यांचे काहीतरी प्रत्यय आत्ता नाही सांगितलं करे. पावसातच, पावसा काय झालं सामान्य रूप आणि त्याला प्रत्यय लावला ना त, हा झाला प्रत्यय. आता पावसात हा जो शब्द आहे तो कोणत्या विभक्तीत आहे, इथं उत्तर कळणार आहे. आता बघूया 8 विभक्ती कळल्या. 2 प्रकारचे प्रत्यय असतात, एक एकवचनी आणि एक अनेकवचनी. बघूया आता कसं लक्षात ठेवायचं. विभक्ती प्रथमा विभक्ती एकवचनी प्रत्यय, प्रत्ययच नाही त्याला, अनेक वचनात प्रत्यय नाही. पहिली विभक्ती कळली का रे. दुसरी बघा, द्वितीया एकवचनीमध्ये चलाते, अनेकवचन चलानाते. आता प्रत्येक वेळेस एकवचनी अनेकवचनी नाही म्हणायचं. कसं लक्षात ठेवायचं. प्रथमा प्रत्यय नाही, द्वितीया चलाते चलानाते, तृतीया नेशी निहीशी, चतुर्थी चलाते चलानाते. इथं 2 बघा, नंतर सांगतो मी. पंचमी उन्हून, षष्ठी चाचीचे चेचाची, सप्तमी त ई आ. संबोधन प्रत्यय नाही एकवचनामध्ये, इथं प्रश्न विचारलेला आहे बरं का, प्रत्यय नाही. आणि अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय आहे. मुलांनो इकडे या. मुलांनो म्हटले रे एकच येतो का, सगळे येतील ना. आता बघा याच्यामध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्या आधी एक सांगायचं राहिला. द्वितीय विभक्तीमध्ये प्रत्यय कोणते आहेत, चलाते आणि चलानाते. आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, चलाते चलानाते. आता इथं पण एक प्रश्न बनवतात ते, कारण नेमकं हा प्रत्यय वापरल्यानंतर द्वितीय विभक्ती आहे का चतुर्थी आहे कसं ओळखायचं. स्पेशल सेशनमध्ये इन डिटेल तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगेल मी का द्वितीय विभक्ती कधी असते शब्दाची आणि चतुर्थी कधी असते. सध्या एवढं लक्षात ठेवा 4टा. बघा बरं, आता तुम्ही म्हणाल याचं उत्तर काय, द्वितीय आहे आणि चतुर्थी आहे. पण बघा ना, त्यांनी मुद्दामून असं केलंय का द्वितीय नाही दिलं म्हणून चतुर्थी आहे. कळलं का तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्यय शोधायचे असतात. समजलं, लक्षात ठेवा बरं का. चला पुढचा प्रश्न बघूया, बघून घ्या. डन 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 डन. चलो देखो. मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व डॅश 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 म्हणतात. मीनाक्षी ज्यांचं नाव आहे ना त्यांनी लक्षात ठेवा, ज्याचे डोळे किंवा जिचे डोळे माशासारखे असतात ना तिला मीनाक्षी म्हणतात बरं का. मीनाक्षी म्हणजे काय, माशासारखे डोळे असणारी. कळलं, लक्षात आलं, लक्षात ठेवा. आता जिचे डोळे माशासारखे तिला मीनाक्षी म्हणतात. डन. कळलं का तुम्हाला. चला पुढचं बघूया. 11वा नंबरचा क्वेश्चन, 15 सेकंद. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अँटोनिम. आता विरुद्धार्थी शब्द लक्षात घेत जा, घोळ काय करता, समानार्थिक विरुद्धार्थी नीट पाहत जा. अविनाशी, अवनती, प्रणिती, अर्वाचीन. उन्नती या शब्दाचा अर्थ नाही, विरुद्धार्थी शब्द. आता इथं लक्षात घ्या, विरुद्धार्थी असं दाखवत जा. अविनाशी ज्याचा कधीच नाश होऊ शकत नाही त्याचा विरुद्धार्थी काय, व्हेरी गुड, विनाशी. आता अवनतीचा विरुद्धार्थी काय, प्रगती. उन्नती त्याची काय झाली, प्रगती होत गेली म्हणजे उन्नती होत गेली. अरे त्याच्या काय नादी लागला, त्याची अवनती झाली. बरोबर, आला काय म्हणायचं, प्रगती किंवा उन्नती याचा अपोजिट मिनिंग काय झाली, अवनती. म्हणून तर 2 आहे बरं का. प्रणिती, अर्वाचीन म्हणजे काय, त्याचा विरुद्धार्थी शब्द प्राचीन. बरोबर, प्राचीनच्या विरुद्धार्थी अर्वाचीन. आपण व्होकॅब्युलरी घेणारे भरपूर सारे विरुद्धार्थी शब्द महत्त्वाचे पाहणारे. डन. उत्तर भेटलं का रे तुम्हाला. चला पुढचा प्रश्न. भाषा या नामाचे अनेक वचन. 2 वचन आहेत, एक वचन आणि अनेक वचन. बरोबर, वचन आपण मध्ये बघणारच आहे, एक वचन अनेक वचन. डन. टेन्शन घ्यायचं नाही, एखादं वाक्य बनवून बघायचं. तुला ही भाषा आलीच पाहिजे, नाहीतर डॅश लात मारून बाहेर काढीन. कळलं, तुला ही भाषा आलीच पाहिजे. एकाबद्दल बोललो ना,
आता लक्षात ठेव, उद्या येताना तुला या 10 भाषा आल्याच पाहिजे. आता 10 भाषांबद्दल बोललो, एकापेक्षा जास्त झालं म्हणून अनेक वचन. पण भाषांवर, या शब्दावर काही परिणाम झाला का रे? नाही झाला. तुला ही भाषा आलीच पाहिजे. तुला या 10 भाषा उद्या येताना आल्याच पाहिजे. म्हणून या ठिकाणी अनेक वचन करत असताना या भाषा या शब्दाचं अनेक वचन करताना काहीच परिणाम नाही झाला, म्हणून याचं अनेक वचन भाषा आहे. हे भाषी, भाषणो, भाषानी असं काही नाहीये बरं का. डन. चला पुढचा प्रश्न बघूया. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आज तुम्हाला ना भारी प्रयोग शिकवतो मी. 5 मिनिटाच्या आत तुम्हाला प्रयोग कळून जाणार आहे. चला बघूया. मराठी सगळीकडे सरळ सेवा मराठी आहे. तुम्ही कोणतंही लेक्चर करा. हे फक्त या पोस्टसाठी आहे असं नाही. पोलीस भरतींना पण बेनिफिट आहे. ज्यांना सिनियर लॅब असिस्टंट द्यायचं, ज्युनियर लॅब असिस्टंटची पोस्ट त्यांनी अप्लाय केली त्यांना पण आहे. चलो देखते हैं. बघा आता, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखण्यासाठी तुम्हाला ना कर्ता, कर्म आणि क्रियापद कळलं पाहिजे. आत्ताच सांगितलं ना क्रियापद कुठं असतं, काय कुठे आहे रे? राम क्रियापद आहे का? आंबा आहे का? नाही ना रे. खातो हे काय झालं? क्रियापद झालं. डन. कळलं का? आता क्रियापदामध्ये त्याचा एक धातू असतो, तो ओळखायची तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. याच्यामध्ये हा जो खा आहे ना, हा आहे धातू बरं का, धातू. आता या धातूला नारा प्रत्यय लावलं तर काय शब्द तयार होतो? खाणारा. आणि मग त्याला कोण असा प्रश्न विचारला की कर्ता भेटतो. म्हणजे बघा, खा धातू, त्याला नारा प्रत्यय लावला, खाणारा, आणि कोण, खाणारा कोण असा प्रश्न विचारायचा, मग कर्ता भेटेल. बघा बरं, राम आंबा खातो, खाणारा कोण? आंबा खातो का? नाही, राम खातोय ना. बघा, खाणारा कोण? राम. राम उत्तर आलं का? मग राम कोण आहे? कर्ता. बरोबर. परत एकदा, आता या खा या धातूला नारा प्रत्यय लावला, कर्ता भेटला, खाणारा कोण म्हणून कर्ता भेटला. पण आता खा हे जो धातू आहे त्याला पुन्हा प्रश्न विचारायचे. आता खाण्याची क्रिया झाली नाही तर क्रियावाचक शब्द आहे, खातो ना आपण, तर खाण्याची क्रिया झाली म्हणून खाण्याची क्रिया कोणावर घडते? रामावर घडते का? राम आता हात काढून खातो का? तो काय करतोय? आंबा सोलतो, ते बाकीचं फेकतो, कैरीच्या वरचं खातो, गर खातो. म्हणजे खाण्याची क्रिया कोणावर करतोय? तो कर्मावर करतोय. म्हणजे कोण? आंब्यावर करतोय. मग बघा, खाणारा कोण? राम. खाण्याची क्रिया कोणावर घडतेय? दाना रामाला विचारतो, काय कर राहिलं? आंबा खातोय. आंबा, म्हणून आंबा उत्तर आलं, तर आंबा झालं कर्म. एवढं शोधता आलं पाहिजे बरं का. वाक्यामध्ये एवढं शोधायचं. तर आता कळलं, खातो कोण? क्रियापद. आंबा कर्म, राम करता. आता याच्या पुढचं तुम्हाला शिकवतो. प्रयोग ओळखत असताना एवढं कळलं की आता तुम्हाला ना मी कर्तरी प्रयोग आज शिकवतो. बाकीचे तुम्हाला इन डिटेल शिकवणार आहे. कर्तरी प्रयोग. आता तुम्हाला कळलं कर्ता, कर्म, क्रियापद. एकदा कळलं की मग तुम्ही काय करायचं? आता तुम्हाला कर्तरी प्रयोग शिकवतो. कर्तरी प्रयोगामध्ये जेव्हा क्रियापद हे कर्त्यानुसार म्हणजे कर्तानुरूप बदलत असेल, कर्त्यानुसार जर बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे कसं सांगतो? तुम्हाला काय करायचं? कर्त्याची वचन, लिंग, पुरुष बदलायचा बरं का. तुम्ही कर्त्याची लिंग बदला किंवा वचन बदलून बघा. वचन म्हणजे काय? एक वचन, अनेक वचन, किंवा पुरुष बदलून बघा कर्त्याचं. जर त्याच्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर आपण काय म्हणायचं की क्रियापद हा कर्त्यानुसार बदलतो. बरोबर. तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. 1 नंबर लक्षात ठेवा. सुरुवातीला तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद शोधायचंय. त्याच्यानंतर काय करायचं? जो कर्ता आहे त्याचं लिंग किंवा वचन किंवा पुरुष बदलायचा आणि मग चेक करायचं का क्रियापद बदलतंय का. जर बदलत असेल तर क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतंय, म्हणून तो कर्तरी प्रयोग. बघूया आपण. राम आंबा खातो. आता याचा राम आहे ना, याचं लिंग बदलू आपण. रामाऐवजी सीता घेऊ ना. बरोबर. बघा बरं, बदलतंय का? सीता आंबा खातो. कसं वाटतं रे? चांगलं नाही वाटत ना. मग काय होतं? सीता आंबा खाते. म्हणजे लिंग बदललं कर्त्याचं, तर काय झालं? खातोचं चेंज झालंय, बदल झाला खातेमध्ये. म्हणजे क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतंय, म्हणून हा झाला कर्तरी प्रयोग. आन्सर भेटलं. आता एवढं सगळं करत बसायचं का? नाही. याच्यासाठी ट्रिक आहे. काय ट्रिक हे बघा. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये कर्ता तुम्ही शोधाल तेव्हा कर्ता शोधल्यानंतर तो प्रथमांत असतो. इथं विभक्ती बघा. प्रथमांत म्हणजे त्याला कोणताही प्रत्यय नसतो. जर वाक्यामध्ये कर्ता तुम्ही शोधला तो प्रथमांत आहे म्हणजे त्याला
त्याला कोणताही प्रत्यय नाहीये, बरोबर, तेव्हा तो कर्तरी प्रयोग असेल. आता दुसरं काय शोधायचं, कर्म बघायचं. कर्म सुद्धा प्रथमांत असेल म्हणजे त्याला पण कोणताही प्रत्यय नसेल, किंवा कर्म द्वितीयांत असेल म्हणजे त्याला सलाते किंवा सलानाते प्रत्यय असेल, तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो. वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद चेक करून घ्या. नंतर काय करायचं, कर्त्याचं वचन, लिंग किंवा काय करायचं, पुरुष बदलून बघायचा. तिन्हीपैकी एक बदलून बघा. जर क्रियापद कर्त्यानुसार चेंज झालं, राम आंबा खातोऐवजी सीता आंबा खाते झालं, क्रियापद जर चेंज झालं तर तो कर्तरी प्रयोग असतो. एक ट्रिक कळली. दुसरं काय करायचं, कर्ता कर्म क्रियापद शोधा. कर्त्याला कोणताच प्रत्यय नसला पाहिजे आणि कर्माला प्रत्यय नसला पाहिजे, किंवा सलाते किंवा सलानाते असलं, हे दोन्हीपैकी एक काहीतरी प्रत्यय असला पाहिजे, बरोबर, तेव्हा काय म्हणायचं, तो कर्तरी प्रयोग आहे. कळलं का? बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला ते चेक करता आलं पाहिजे की कर्तरी प्रयोग कधी आहे. डन. कर्तरी प्रयोग कळला. आता हा याचं उत्तर काय आहे, कर्तरी प्रयोग आहे, बरोबर. चला पुढचं बघूया. 14वा प्रश्न, कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते. चला 15 सेकंद, फक्त 15 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती कोण आहे रे? सनातनी, स्थितप्रज्ञ. हे जे शब्द आहेत ना, अलंकारिक शब्द, यांचे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. बघूया. सनातनी म्हणजे काय, का ज्या रूढी परंपरा आहे त्याला चिकटून बसलेला व्यक्ती. जी रूढी परंपरा सांगितली ती एकदम अजिबात सोडत नाही, काही झालं कट्टर, त्याला काय म्हणायचं, सनातनी. स्थितप्रज्ञ म्हणजे काय सांगतो हेच. कोणती प्रसंगी येऊ द्या, आज त्याला इतका झापला सरांनी तरी त्याच्यावर काही परिणाम नाही झाला, म्हणजे एकदम स्थिर होता तो, त्याला म्हणायचं स्थितप्रज्ञ, बरोबर. चला पुढचं, अजात शत्रू म्हणजे काय, ज्या व्यक्तीला कोणताही शत्रू नाहीये, बरोबर, त्याला शत्रूच नाहीये, त्याला म्हणायचं अजात शत्रू, म्हणजे त्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. अष्टावधानी म्हणजे काय, का खूप साऱ्या गोष्टीमध्ये एका वेळेस लक्ष घालून ठेवू शकतो तो, सगळे म्हणजे सगळ्या अष्टावधानी म्हणजे समजा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ॲट अ टाइम तो सगळीकडे लक्ष देऊ शकतो, लक्ष केंद्रित करू शकतो, त्याला म्हणतात अष्टावधानी. कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती कोण आहे, स्थितप्रज्ञ आहे. चला शेवटचा प्रश्न, त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत, अलंकार ओळखा. अलंकारवर पण प्रश्न विचारतात बरं का, वाक्प्रचार अलंकारवर पण. आता अलंकार बघायचा आपल्याला, हे सगळे अलंकारचे प्रकार आहेत. डन. चलो देखते हैं. त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत, अलंकार ओळखा. बघा आता तुम्हाला ना हे सगळे अलंकार मी शिकवणारच आहे. आज मी तुम्हाला पर्याययुक्त शिकवतो. जेव्हा जेव्हा एखादी वाक्य बोलत असताना आपण पर्यायी भाषेत बोलतो, जसं कारना त्याच्या वडिलाला ना पोलीस आले होते, अटक करून तुरुंगात टाकून दिले, बरोबर, त्याच्या वडिलाला तुरुंगात टाकलं, असं सांगण्यापेक्षा असं म्हटलं तर त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत, है की नाही, तर ह्याला म्हणतात पर्याययुक्त अलंकार. कळलं, याचं उत्तर आहे पर्याययुक्त. तसंच दुसरे भरपूर सगळे अलंकार आहे, जसं श्लेष अलंकार. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. समजा आपला मित्र असेल, त्याचा जर भरभराट झाली, उन्नती झाली, प्रगती झाली, तर कोणाला आनंद होत नाही. भला आता मनातून होतो का नाही ते तुमचं तुम्ही बघा, पण कोणाला होत नाही, सगळ्यांना होतो, मग त्याला म्हणायचं श्लेष अलंकार, बरोबर. आता दुसरं श्लेष म्हणजे काय, का मित्राच्या उदयाने, म्हणजे हे झाला मित्र, दुसरा मित्र कोण आहे, सूर्य. सकाळ जर झाल्यानंतर कोणाला सगळ्यांना आनंद होतो की नाही, म्हणून त्याला पण काय म्हणायचं, म्हणजे एका वाक्यात डबल मिनिंग. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, आपला मित्र जर त्याची भरभराट झाली, प्रगती झाली तर चांगलं वाटतं. त्याचा मित्राच्या या शब्दामुळं काय झालंय, का मित्र म्हणजे सूर्य, सकाळ झाली, सूर्य उगवला तर कोणाला आनंद होत नाही, सगळ्याला होतो. म्हणजे एकाच वाक्याचे डबल मिनिंग. दादा कोंडके असं होत असेल तर समजून घ्यायचं श्लेष अलंकार. जसं तो तिला म्हणतो सांगलीला येतेस का, बरोबर, म्हणजे सांगलीला येतेस का म्हणजे सांगलीला येते का एक, दुसरं सांगलीला येतेस का, कुठं नेतो काय माहिती. या वाक्यातून काय होतं, का याचे डबल मिनिंग होतं, दोन वेगवेगळे अर्थ होतात, त्याला म्हणायचं श्लेष अलंकार. कळलं. असे 15 प्रश्न आपण इथं बघितले. बाकीचे पण आपण निवांत एक एक सेशननुसार महत्त्वाचे प्रश्न घेऊ, 15 प्रश्न, आणि त्याच्यावरून आपण बाकीचं सगळं ग्रामर, व्होकॅब्युलरी पण सुद्धा शिकणार आहोत. जर आता इथपर्यंत तुम्ही आला असाल तर 100% तुम्हाला लेक्चर समजलेच असेल, म्हणूनच इतका वेळ टिकलात. थँक्यू सो मच.
लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याच्यामुळं आम्हाला मोटिवेशन भेटतं. असे भरपूर सारे लेक्चर्स तुम्हाला आणू आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुम्हाला ही सायंटिफिक असिस्टंट, तुम्हाला जी पोस्ट पाहिजे किंवा सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट जी पोस्ट तुम्हाला पाहिजे ती मिळण्यासाठी आम्ही नक्की चांगला प्रयत्न करू. थँक्यू सो मच. जय हिंद.